हा हा हेच ते ठिकाण आहे. याच ठिकाणी राजा हरिश्चंद्राने स्वप्न पाहिलं आणि स्वप्नामध्ये दान दिलं, ते प्रत्यक्षात दान दिलं, ते हेच ते ठिकाण. याच ठिकाणी राजा हरिश्चंद्राने विश्वामित्राला आपलं राज्य दान केलं, ते हेच ठिकाण. दंडकारण्य म्हणून धर्मग्रंथामध्ये प्रसिद्ध असणारे हे ठिकाण. या ठिकाणी राजा हरिश्चंद्र विश्रांती घेत असताना त्यांनी स्वप्न पाहिलं आणि विश्वामित्राने त्यांना स्वप्नामध्ये राज्यदान मागितलं आणि राजा हरिश्चंद्राने ते दान दिलं, ते हेच ठिकाण. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील हरिश्चंद्र पिंपरी या ठिकाणी, या ठिकाणी मंदिर आहे. जगातील एकमेव मंदिर, राजा हरिश्चंद्राचं एकमेव मंदिर. तुम्ही काशीला जरी गेलात तरी त्या ठिकाणी फक्त तुम्हाला घाट पाहायला मिळतो, त्या ठिकाणी मंदिर नाही. फक्त याच ठिकाणी राजा हरिश्चंद्राचं जगातील एकमेव मंदिर आहे. आपण पाहिलं, जोपर्यंत चंद्र सूर्य तारे असतील तोपर्यंत थोडं मोठं लहान थोरांना सांगेल सत्य काय असतं. सत्याचे जेव्हा उदाहरणं आणि कहाण्या सांगितल्या जातील तेव्हा प्रत्येक थोडं मोठं लहान थोरांना सांगतील की राजा हरिश्चंद्राची कथा सांगितली, सत्य काय असतं याची राजा हरिश्चंद्राची कथा सांगितली जाईल. जेव्हा एक वेळेस सूर्य उगवण्याची दिशा बदलेल, एक वेळेस सूर्य उगवण्याची दिशा बदलेल, एक वेळेस नदी आपला प्रवाह बदलेल, एक वेळेस हिमालय पर्वत देखील सुद्धा आपली जागा बदलेल. परंतु राजा हरिश्चंद्राने दिलेला वचन मात्र कधीही बदलणार नाही आणि दिलेलं वचन त्यांनी प्रत्यक्षात दान केलं, ते हेच ठिकाण म्हणजे राजा हरिश्चंद्र पिंपरी. या ठिकाणी आपल्याला सांगता येईल राजा हरिश्चंद्राने प्रत्यक्षात दान दिलं, ते हेच ठिकाण. स्वप्न पाहिलं आणि स्वप्नामध्ये दिलेलं दान, ते हेच ठिकाण. काय हे आपल्याला सांगता येईल. आज आपण पाहिलं 20व्या शतकातील महान संत भगवान बाबा यांनी या ठिकाणी महाशिवरात्री महोत्सव सुरू केला. तो नंतर भीमसिंह महाराजांनी पुढे चालू ठेवला आणि आज या राजा हरिश्चंद्र संस्थानाचे महंत भगवान महाराज राजपूत या ठिकाणी त्यांनी हा सुरू तसाच पुढे ठेवलेला आहे. या ठिकाणी आपण पाहत आहोत, या ठिकाणी बीड जिल्ह्यातील महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लाखो महिला, पुरुष, म्हातारे, कोतारे, लहान मुलं या ठिकाणी महाशिवरात्री निमित्त या ठिकाणी राजा हरिश्चंद्राच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी ते लाखोचा जनसागर जमतो आणि या ठिकाणी राजा हरिश्चंद्राच्या चरणावरती नतमस्तक होतात. हीच ती भूमी, याच ठिकाणी राजा हरिश्चंद्राची पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे, हे आपल्याला सांगते. या ठिकाणी या संदर्भात आपण बघूया. या ठिकाणी 8 दिवसापासून या ठिकाणी मंडप लावण्याचं काम चालू आहे. सुंदर अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर आपण जाणून घेऊ या संदर्भात. आपण त्या ठिकाणी गावकरी या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये जमले आहेत. कशा प्रकारे या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे या संदर्भात या ठिकाणी काही या परिसरातील युवक उपस्थित आहेत. आपण जाणून घेऊ कशा प्रकारे या ठिकाणी या महोत्सवाची या ठिकाणी जय्यत तयारी सुरू आहे. भगवान राजा हरिश्चंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पवित्र भूमीमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री महोत्सव अगदी थाटामाटामध्ये संपन्न होणार आहे. या महाशिवरात्री महोत्सवाची सुरुवात दिनांक 9/2/2026 या दिवसापासून ते 16/2/2026 या कालावधीमध्ये हा भव्य आणि दिव्य महाशिवरात्री महोत्सव संपन्न होणार आहे. या महाशिवरात्री महोत्सवातील महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार, महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य तसेच महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंगाचार्य जे महाराष्ट्रात आपल्याला ऐकायला भेटणार नाहीत असे सर्व दिग्गज मंडळी आपल्याला या 8 दिवसामध्ये म्हणजे या ठिकाणी आपण पाहत आहोत, या ठिकाणी धर्माचा जागर या ठिकाणी होणार आहे. महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार, मृदंगाचार्य, वादनाचार्य या ठिकाणी येणार आहेत आणि या ठिकाणी श्रवण करण्यासाठी सुद्धा लाखोचा जनसागर या ठिकाणी उसळणार आहे. प्राण जाए पर वचन न जाए, प्राण जाए पर वचन न जाए, हे जे काय कहावत आहे ही फक्त राजा हरिश्चंद्र यांच्या कार्य आणि कर्तृत्वातूनच आचरित आलं आहे. राजा हरिश्चंद्र महाराज की जय, राजा हरिश्चंद्र महाराज की जय.